भूमी दान केली आणि त्याचं फल महाराज त्याच्या डोक्यावर पाय दिला ना असा खाली पाताळात दाबला. त्या बळीवर प्रेम करणारे कसं वाटलं असेल हो त्यांना. बळी सर्वस्व उदार जेणे उभारीला कर करोनी कहार तो पाताळी घातला. पाताळी ही पुतना तिथं होती म्हणून तर ती चिडलेली होती, याला मारायला आलती. ही पुतना आहे ना ही बळीची मुलगी, रत्नमाला नाव होतं तिचं. हे ज्या वेळेला पहिल्यांदा आलं ना अशी छत्री घेऊन, मोठं गोंड, छोट स्वरूप, सात्विक, तिला पाहिल्याबरोबर तिला मनामध्ये सात्विक भाव निर्माण झाला. तिला वाटलं की आपल्याला असं पोरग पाहिजे, वात्सल्य भाव तिचा निर्माण झाला. यानं तिच्याकडे पाहिलं, तो म्हणे ह्या जन्मात नाही, पुढं मनातल्या मनात. आणि जेव्हा आपल्याच बापाला मुंडीवर पाय देऊन हानं खाली घालायला सुरुवात केली, मग मात्र चिडली. ती म्हणे याचा नरडीचा घोर घेते. ते दोन्ही भाव या अवतारामध्ये तिच्या पूर्ण करण्याकरता ती आलेली होती. आणि त्याला पाताळ घातलं. कशामुळे? म्हणजे तो अपेक्षा करत होता स्वर्गाची. स्वर्गाचे यज्ञ कशा करता करत होता? स्वर्ग मिळण्याकरता. आणि त्याला स्वर्ग तर नाहीच, पण मृत्यू लोकात बी नाही ठेवलं महाराज. खाली पाताळात घातलं. पाताळात हे तुमच्या संबंध केल्याचं फल. तुमचा संबंध केला म्हणून त्याला हे काय मिळालं फल. अशा प्रकारे अजून किती काही देवा, किती काही गोष्टी आहेत. ज्यांनी तुझ्याशी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्याचे तो असेच. त्या सुदाम्यानं मी ह्याच्याशी काय केली? मैत्री केली महाराज. याला सखा बनवलं. काही घेणं नव्हतं, हे गवळ्याचं होतं, ते बामणाचं होता. पण तरी कृष्ण सखा म्हणून त्यांनी मानलं, त्याच्यावर प्रेम केलं. परिणाम महाराज, परिणाम एवढं दारिद्र्य त्याला भोगावं लागलं, एवढं दारिद्र्य भोगावं लागलं. त्याच्याकडे पाहून कोणालाही दया यावी. 3 दिवस पोरांना अन्न नाही मिळायचं, कपडा तर नाहीच नाही. याच्याशी संबंध केला. तुकोबाराय म्हणता, देवा तुझ्याशी संबंध खोटा, तुझा संबंध काही चांगला नाही रे बाबा. विनाकारण ते दशरथा नाही ना, दशरथाचं तरी काय झालं? यज्ञ केला याच्याकरता, यज्ञ पोरगा व्हावा म्हणून. पोरगा नव्हता तेव्हा दुःखी होता, पण तेवढा दुःखी नव्हता जेवढा याचा संबंध झाल्यावर दुःखी झाला. मेला मारे दुःखाने मेला. त्याला काही अटॅक फिटॅक आला नाही का, त्याला काही कॅन्सर झालेला नव्हता. दशरथाला काही कॅन्सर झाला? त्याचं काही वेळ झालं होतं? काहीच नाही. केवळ याच्यामुळं मिळाला. याच्यामुळं याचा संबंध केला नसता अजून 25 वर्ष तरी कसा बी राजा म्हणून राहिला असता ना. तेव्हा तुझ्याशी ज्यांनी ज्यांनी संबंध केला त्यांच्या सगळ्याच्या वाट्याला हेच आलं. अरे ते बिभीषणाने संबंध केला याचा. बिभीषणाला सगळेच कुलद्रोही म्हणतात. देशद्रोही म्हणून त्याच्यावर शिक्का पडला, कुलद्रोही म्हणून शिक्का पडला, राजद्रोही म्हणून शिक्का पडला, संतानद्रोही व्हावं लागलं त्याला, संतानद्रोही. हे कशामुळं? याच्याशी संबंध केल्या. त्यांनी सांगितलं नाही, या हनुमंतरायला काही काम नव्हतं, त्याने याच्याशी संबंध केला. झालं महाराज, अजून तसाच फिरतोय. लोक 25-30 वर्षामध्ये चतुर्भुज, षटभुज, अष्टभुज होतात. अजून तसंच आहे. काय त्याचा सत्कार तर शनिवारी रोटीची माळ.
मीठ, नाही तर उडीद, हे यांचा संबंध केल्याचा परिणाम आहे. का असं एखादं उदाहरण की तुझा संबंध केला आणि त्याचं बरं झालं, चांगलं झालं? महाराज ती लक्ष्मी काय ज्या वेळेला समुद्रातून ती प्रगट झाली, काय तिचं तेज आणि काय तिचं रूप आणि केवढा मोठा ताट, अख्खं जग वेड झालं होतं बा, जग वेड झालं होतं. सगळे तिच्या मागे धावत होते आणि तिला दुर्बुद्धी सुचली. याचा संबंध केला आणि मग काय पद मिळालं माहितीये? दासी. दासी, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, दासी दासी बनावं लागलं. असं आहे का एखादं उदाहरण की तुमचा संबंध केला आणि त्याचं चांगलं झालेलं? एवढा मोठा शेष महाराज, 1000 फणा आहे त्याला, केवढी ताकद आहे त्याची, त्यांनी याच्याशी संबंध केला. पलंग, कोणाला दासी, कोणाचा पलंग, कोणाचं काही, कोणाचं काही. हे काही साधू संन्यासी वगैरे यांच्याशी संबंध करावा म्हणून संन्यास घेतात. परिणाम बरेच बसावं लागत, 30-30 वेळेला हात घासीत मातीला. येऊ परिणाम त्याचा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आपलं लांबून चांगले, तुझा संबंध काही चांगला नाहीये, तुझ्याशी संबंध खोटा. परता परता रे तू, द्विरोक्तीचा द्वेष पत्करून तुकोबारे म्हणतो, तू लांब हो बाबा, लांब हो, लांब हो. भगवान हसतायत. तुकोबारे म्हणतात, देवा बरं तुझ्याशी संबंध करावा आणि हे तुझं काय घेता? देवा तुझे काय घ्यावे? तुझा संबंध करायचा. बरं याचा संबंध म्हणजे सहजासहजी संबंध होतो का? परत याचा संबंध करायचा म्हणजे हिकडला तोडावा लागतो. तुकाराम महाराजाचा संबंध आला, त्याच्याजवळ देव आला म्हणजे सहज आला काय? हे दुकानात बसले होते गिऱ्हाईक होऊन. संसाराचा अगोदर संबंध म्हणजे चांगलं भरलेलं ताट, भरलेलं ताट सोडून द्यावं लागत. इकडचा सगळ्याचा संबंध तोडायचा, ज्याने जन्म दिला त्या आईचा संबंध तोडायचा, बापाचा संबंध तोडायचा, पोरं पप्पा पप्पा म्हणतात त्यांचा संबंध तोडायचा, बाकीचे दादा दादा म्हणतात त्यांचा संबंध तोडायचा, सगळ्याचा संबंध तोडायचा. तेव्हा जोडला तर याचा संबंध जुळतो. यांचा संबंध नाही तोडल्यावर तो संबंध प्रश्नच येत नाहीये. तो का म्हणे, सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावस. झडझडवणी वळला नाही. वा, हे तुमचे दलाल झडझडवणी व्हायला नाही का? चांगला नाही का तो? त्याच्यात लगेच झडझडवणी काही संबंध, सगळ्याचा संबंध तोडून टाक आणि मग याच्याशी संबंध जोडायचा. आणि याच्याशी संबंध जोडल्यानंतर ही फलं पुढची. बरं काय घेता याचं? आपण सगळं सोडायचं आणि याच्याशी संबंध जोडायचा. आणि मग याने कसं ठेवलं तर निमूट सहन करावं लागतं. काय घेता याचं? देवा तुझे काय घ्यावे? आपण ठाकावे. भक्ती करून स्वतःला फसवू नये, तुझ्याशी संबंध करून स्वतःला फसवू नये. स्वतः आम्हीच फसतोय. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, चल होय बाजूला, माझा संबंध नको तुझ्याशी, तू माझ्याजवळ येऊ नको. तुझं काय घ्यावं? बरं याचं काय घ्यायला काही नाहीच आहे याच्याजवळ. असं कसं काय होतं तुकाराम महाराज? जे आहे ते बोलतो मी, देवाजवळ काही नाही म्हणतो तुम्ही. बरं काय तू सांग, तुला माहितीये का? ओ याच्याजवळ सगळं आहे, सगळ्या जगाचा हा काय मालक आहे, सगळं ना. तुझे त्याच्याजवळ हाय म्हणतो, त्याच्यातलं एकही खरं नाही. सगळंच काय आहे? खोट आहे. सगळं खोट आहे. म्हणजे जग खोट, रज्जू सर्पाकार, भासयले जगडंबर.
ह्याच्याजवळ असलेलं काय खरंय सांगा बरं? काय खरंय? जमीन खरी आहे, पैसा खरा आहे, कपडे खरे आहे, रूप खरं आहे, खरं काय आहे? काय घेतं याचं? जे आहे ते खरं नाही. जे खरं आहे ते घेता येत नाही. मग काय घेता याचं? काय घेता सांगा ना? काय मिळतं काय देवाजवळ? काय आहे देवाजवळ? निकवडानुसुधा महाराज हा याच्या कवडी नाही याच्याजवळ, कवडी याची स्वतःची. उगा आपली त्या बाईनं याची आबरू राखलेली आहे. उघडा आहे उघडा, लंगोटी नाही महाराज, लंगोटी याला. इथं बी त्या रुक्मिणी आई साहेब आहे म्हणून कसं तरी, नाही तर आला तेव्हा कसा आला होता? उघडे. आता ते उगा मोठ्या विषयी बोलता येत नाही म्हणून खरं तर नागडे. नुसता उघडा नाही, नागडा नागडा आला. काहीच नाही मला त्याच्या अंगावर, काहीच नाही. असं हे अंबुरचा वस्त्रच नाहीये. काय घेता? त्याच्याजवळ काही असावं तर घेता येईल ना. काय घेता यायचं? तुझे काय घ्यावे? तुकोबाराय म्हणतात, काय आहे तुझ्याजवळ घेण्यासारखं सांग ना. तुझं काय आहे? आपण ठकावे. तुझ्याशी संबंध करणं, तुझी भक्ती करणं, तुझ्या प्राप्तीकरता साधनं करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणे. फसवणूक. फसवणूक कसं काय? याच्याजवळ काही नाहीये आणि आपलं खर्च होतं, मुद्दल नाही आता. व्याजे मरावे लेखिता. जेथे मुद्दल नाही. आता सावकारकीचा धंदा तुकाराम महाराजांनी केला असल्यामुळं ते उदाहरणं अधूनमधून येतातच. काय आहे ते, काही सोसायट्या वगैरे आहे ना, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर आपण पैसे ठेवले तर व्याज मिळतं, पण ते खूप काय असतं? कमी असतं. 6%, 60%, लयच झालं तर 8%, म्हातारा असलं तर 8.5%. आता दुसऱ्या सोसायट्या वगैरे त्यांची व्याज चांगली असतात, 12%, 14% पर्यंत व्याज देतात ते. आणि त्याच्यात अशा काही स्कीमा निघालेल्या ते तर लईच देतात ना. मग तिथे अशा ह्याच्यात चांगलं व्याज मिळतं बा म्हणून त्याच्यात एखाद्यानं गुंतवलं की मग हा नुसता हिशोबच करीत राहतो. 1 महिन्याची इतके, 3 महिन्याचे इतके, आता 6 महिने होत आलेले इतके झाले असतील. त्यांनी सांगितलेलं आहे की वर्ष झाल्यानंतर व्याज सुद्धा मुद्दल धरून पुन्हा त्याला बी काय देणार आम्ही? व्याज देणार. हे नुसत्याच काळ्या वया करते. नंतर त्या ऑफिसमध्ये जातं तर ते ऑफिसच उडालं. ते ऑफिसच राहत नाही. तिथं बाजूला चौकशी केलं का ते म्हणे ते पळाले केव्हा, तुम्हाला माहित नाही का तुमचं होतं का काय? म्हणजे मुद्दल सुद्धा मिळायचा प्रश्न नाही. तिथं नुसते व्याजाच्या बेरजी करूनच मारावं लागत आहे. काय घेता आणि काय नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं हे तसं. कितीतरी सोसायट्या बुडाल्या महाराज, कितीतरी सोसायट्या. ते बुडायला नाही म्हणजे बुडवण्याकरताच ते काढलेल्या. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, अतिलोभ चांगला नाही. कमी व्याजात असलेलं चालेल, किंवा मुद्दल तरी कायम राहून थोडंफार वरचं मिळतं. जास्त लोभात पडले की मग मुद्दल गेलं आणि व्याजही अशा प्रकारचं गेलं. बऱ्याच वेळेला होतं, बऱ्याच ठिकाणी असं होतं. महाराज कवडी 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 करून लोकांनी जमा केलेलं राहत. लोभीच असतात माणसं, लोभ असतोच माणसाच्या मनामध्ये. 2 पैसे जास्त मिळावे कोणालाही वाटतच. इकडे ठेवावं 6-7% व्याज आहे, तिकडं 12-14%. डबल व्याज मिळतं ना. मग ठेवलं, चालतं बी काही दिवस. ते चालतं म्हणून पुन्हा जास्त गुंतवतो, चालतं म्हणून पुन्हा जास्त गुंतवतो. बरंच काय नाही, इतकं नेहमी घडतंय तरी लोक फसतातच.
जे पारधी वगैरे आहे ना, तर ते घेऊन येते मग ते काही दागिने फिगिने. त्यांचं येणं म्हणजे काही सकाळी लोक सगळ्यात असताना असं नाही. लोक नसतील त्यावेळेला एकट्याला गाठून आडराणामध्ये असं आहे आमच्याकडे सोने कमी पैशात देतो. आता 30 रुपये 30,000चा भाव चालू आहे, 10,000 रुपये तोळा घेऊन टाक. आणि ते मग एखादा तोळा घेत हे पहिल्यांदा, ते सोनाराकडे घेऊन पहिलं म्हणजे घरी जातच नाही, पहिलंच कुठं जातं सोनाराकडं. कसं काय हो? 100 नंबर 30,000 मिळतात, मोडायचं का? ते म्हणा 30,000. मग हा त्याची वाटच पाहतो. तो म्हणतो तुम्हाला जास्त लागतं का? ते म्हणे हा जास्त लागत. मग किलो 2 किलो आणतो. मग काय की एकूण काही लोकांचे 10 रुपये शेकड्याने काही एकच घरात होतं ते काही सगळं असं एकत्र आणतो. आमच्या ठिकाणी झाडाखाली या, लोकात नको ना. ह्यालाही वाटतं की एवढे कमी पैसे घेतल्यावर पुन्हा शासनाचा आणखीन ताप, कोणाचा लोकांचा ताप. आणि ते गुपचिप ते पैसे देतं आणि ते घेतं आणि मग पुन्हा सोनाराकडे जातं. ते देतं फेकून. हे काय आणलंय तांब, म्हणजे ते होतं ते गेलं आणि ताबरायचं लोखंड. मुद्दल नाही हाता व्याजे मरावे लेखिता तुकोबाराय म्हणतात देवा तुझा संबंध असा आहे बाबा. म्हणजे मुद्दल काय आहे? जीवपणा. इकडं मुद्दल काय आहे? जीवपणा. मी देह आहे, मग तो देह ज्या कुलामध्ये जन्माला आहे त्या कुलाचा आहे, अमका आहे तमका आहे तमका आहे. आणि मग माणसाला दुःख जीवनातलं नष्ट व्हावं, आनंद मिळावा म्हणून याच्या मागं लागायचं. कारण याचे दलाल अगोदर तसा प्रचारच करतात. याचं दर्शन केलं की भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या. आणि म्हणून मग माणसं त्याचा संबंध करायला जाते. त्याचा संबंध करायचा, इकडलं सगळं तोडायचं, तिथं जायचं. आणि तिथं गेल्यावर महाराज मुद्दल म्हणजे जीवपणा बी राहत नाही. म्हणजे त्या जीवाला आणखीन काही मिळायचा तर प्रश्नच नाही, पण मुदलात जो जीव आहे तो जीव भावही जातो, जीवही राहत नाही. हे असा तुमच्याशी व्यवहार आहे. म्हणून देवा तुला कोपरापासून दंडवत आहेत निघा, तुझ्याशी संबंध खोटा परता रे. जेथे मुद्दल नाही हाता व्याजे मरावे लेखिता. नुसतं आपलं हिशोब करूच बेजार. माणसाचा तो स्वभाव आहे महाराज. कपाशी जरी पेरली ना तरी कपाशी लावल्यापासून त्याचा हिशोब चालू राहतो. वहीन पेन असले का मग किती 7 एकर लावले, समजा 10 क्विंटलचं जर आवरेज झालं, तसं तर आपल्याला 15 क्विंटलचं मिळणार. पण काही फकडी पडली, काही झालं, काही रोगाने गेलं धरला आपण. 7 एकरचे किती होणार? 70 क्विंटल. 70 क्विंटल 2 वर्षापूर्वी 6,000चा भाव आला होता. मागच्या वर्षी नाही आला, पण या वर्षी पुन्हा येऊ शकतो. 6,000चा भाव. लगेच बेरीज 70 क्विंटलचे किती होतात? इतके होतील. मग काय करायचं? खर्चायचे नाही सध्या. याला या बँकेत टाकायचे, याला व्याजाने द्यायचे, नाही तर माल खरेदी करायचा, पुन्हा ते करायचं. महाराज किती को त्याचे ते कापूस येईपर्यंत बेरीजीत चालू राहतात. मुद्दल नाही आता व्याजे, याला म्हणतात व्याजे मरावे लेखिता. व्याजे लेखिता मरावे. नुसतं व्याजाचा आपला हिशोब करता करताच मरायचं काम आहे तर नाहीच नाही. वेळेला काय होत नाही, हातात येत नाही. देवा तुझ्याशी संबंध हा असा विचित्र. त्याच्यामुळं देवाशी संबंध काय वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो ना. भक्तीच्या माध्यमातून त्याचा संबंध होतो, तपश्चर्याच्या माध्यमातून त्याचा संबंध होतो, सत्य आचरणाच्या माध्यमातून त्याचा काय होतो संबंध. भगवंताच्या संबंधाचे जे वेगवेगळे घटक आहेत या माध्यमातून देवाशी संबंध केला जातो.
महाराज तो काय नाव त्याचं ते डोंब्याच्या घरी स्वतःला विकलेलं हरिश्चंद्र राजा, केवढा सत्यनिष्ठ राजा असून सुद्धा स्वप्नात त्याच्या हे गेले कोण, विश्वामित्र. कारण तो सूर्यवंशी आणि सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठ. त्याचं काही कौतुक स्वर्गात वगैरे झालं आणि यांचा माथा ठाणाकला. स्वप्नात गेले, जागृतीत नाही, आणि सांगितलं की मला भिक्षा दे. मला सांगा काय देऊ तुम्हाला, मागल ते देणार? हो मागल ते देईन. देऊन टाक तुझं राज्य. दिलं म्हणे. काय दिलं? राज्य दिलं. राज्य कुठं? स्वप्नामध्ये. आणि जागृतीत हा स्नान वगैरे करून काही नित्यनेम करून बसतो ना बसतो तो आला ना, तो अजून इथंच का? तू इथं कस काय? तू माझ्या राज्यामध्ये बिना परवानगीचा कसा राहिला? चल ने. मला अंगावरच्या कपड्याने निघावं लागलं. कारण राज्य स्वप्नातच काय केलं होतं? दिलेलं होतं. म्हणजे सत्याने वागलं तर देवाचा संबंध होतो. कारण खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी याचा संबंध होतो. म्हणून त्याने सत्याचं पालन करायचं ठरवलं आणि सत्याचं पालन करायचं तर पहिला राज्यापासून दूर केला. त्याची ती बायको, त्याचं पोरग निघाले. आता दान देत असताना संकल्पही त्यांनीच सोडला ना. कुणी? विश्वामित्राने. दान कशाचं दिलं? राज्याचं दान दिलं. आणि त्याच्या राज्यातून त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यावरती म्हणे, संकल्पाची दक्षिणा, संकल्पाची दक्षिणा राहिली ना. राज्याचं दान दिलेलं आहे, तुला त्या राज्यातलं देता येणार नाही, कारण माझ्याच ह्याच्यातलं मला कसं काय दक्षिणा देतो? संकल्पाची दक्षिणा. याच्याजवळ काहीच ठेवलं नाही मला, सगळे अलंकार सुद्धा, कारण राज्यातलेच होते ते, त्याच्यामुळे सगळेच काढायला लावले. आता संकल्पाची दक्षिणा 3.5 भर सोनं. काहीच नाही यांच्याजवळ, काहीच नाही. मग शेवट काय त्यांनी निर्णय घेतला? विकायचं. त्याला बायकोला विकावं लागलो, त्याला स्वतःला. डोंबा घरी वाहे डोंबा घरी पाणी तिथं झालं, पण डोंबा घरी विकविले. ना नळ दमयंतीचा नाही, तो नाही. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य, घोडे, भाग्य, सर्व, पुत्र, पत्नी, जीव डोंबा घरी ओपविले. त्या डोंबाला विकावं लागलं, स्वतःला विकावं लागलं. हे तुमच्या संबंधाची फल. म्हणजे राज्यात त्या सत्य पालनामुळं राज्यात वाढ झाली असं नाही. राज्य तर गेलं, पण स्वतःला डोंबा घरी विकावं लागलं. महाराज केवढा भयंकर प्रसंग आहे. त्या डोंब्याने याला काम दिलं ते स्मशानात. ते टॅक्स पावती फाडल्याशिवाय मुर्दा जाळू द्यायचा नाही. महाराज त्याच पोरग सर्पदंशाने काय झालं? मेलं. ती बाई त्याला जाळ्या करता आली, त्यानं ओळखलं बी, पण ते म्हणे टॅक्स पावती, सत्याचं आचरण करायचं ना, गुपचिप जाळून घे असं कसं काय म्हणता येईल? सत्याचं पालन कसं होत नाही? तिला जाळू बी नाही दिलं तिथं, मंदिरात जाऊन बसली. तर मग सगळा इतिहास आहे. आणि एवढी सगळी यातना, एवढी फजिती, ही कशामुळं? पांडुरंगा हे तुमचा सगळ्या मध्ये तुमचा पडलेला आहे. तू काय म्हणे? ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा. या लोकातच आहे असं नाही, पाताळात हीच बोंब आहे. स्वर्गामध्ये सुद्धा पेपरमध्ये हाच विषय राहतो. याच्याशी संबंध केल्यानंतर त्याचं अशा प्रकारचं वाटोळ. तेव्हा तुझं काय घेता?
तुझ्याशी संबंध करून आपलीच काय करणे, फसवणूक करणे. म्हणून देवा तुझे काय घ्यावे, आपणा ठकावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.